बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झालाय. बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालाय. समाधान खिंडकर यांनी याबाबतची तक्रार दाखल केली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडल्याचं FIR मध्ये म्हणण्यात आलंय. खिंडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी रात्री 11:30च्या सुमारास खिंडकर आणि त्यांचे मित्र दुचाकीवरून बीड बायपास रोडवरील हॉटेल शेतकरी राजा येथे जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे धनंजय देशमुख आणि त्यांच्यासोबत काही लोक जेवण करण्यासाठी आले होते. सोबत रविराज साबळे हा रील स्टार देखील होता. खिंडकर त्यांच्या इन्स्टाग्रामवरून रविराज साबळे याला लाईव्ह दाखवत असताना धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकानं त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यावर त्यांना विचारणा केल्यानंतर धनंजय देशमुख मागून पळत आले. त्यांनी तू विनाकारण आमच्यासोबत वाकड्यात घुसू नकोस, माझ्याकडे एवढा पैसा आहे की मी चालत चालत तुला संपून टाकेन अशी धमकी दिली. त्याचबरोबर अंगरक्षकाच्या कमरेचे पिस्तूल काढून खिंडकर यांच्या डोक्याला लावल्याचं फिर्यादीत म्हणण्यात आलंय. रात्री 11:30-11:30च्या दरम्यान आम्ही शेतकरी राजा हॉटेलला जेवायला गेलो. तिथं जेवायला गेलो असतं तिथं ते रील स्टार काय साबळे म्हणून आहे ते तिथं आलेले होते. रविराज साबळे आणि धनंजय देशमुख आतमध्ये जेवत होते. धनंजय देशमुख मला दिसलं देऊ तिथं बसलेला, कारण तिथलं वातावरण थोडं वेगळंच होतं. पण मला तिथून निघता पण येईना. तर मी इन्स्टाचं लाईव्ह चालू ठेवलं, कारण मला माहीत होतं हे आता काहीतरी कुटाणा करणार. मी तिथून असं बी आलो असतो न जेवता, तरी पण त्यांनी काहीतरी माझ्या नावाने गुन्हा दाखल केला असता. त्याच्यामुळे मी इन्स्टाला लाईव्ह चालू ठेवलं. इन्स्टाला मी हे पण म्हणलेलो आहे की आता आपल्याला काहीतरी 100% प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तेवढ्यामध्ये ते साबळे म्हणून आहेत ते बाहेर आले तर मी कॅमेरा त्यांच्याकडे फिरवला. त्याच्यामध्ये त्याचे जे बॉडीगार्ड आहेत धनंजय देशमुखचे ते माझ्याकडे आले. माझ्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला. माझं लाईव्ह बंद केलं तर पाठीमागून नंतर तो हा आला, धनंजय देशमुख आला आणि धनंजय देशमुखने त्या गार्डच्या कमरेचं पिस्टल काढलं, माझ्या डोक्याला लावलं आणि काय बोलला की तुला चलत संपतील, तुझी एवढी लायकी का माझ्यावर बोलतो. आणि परत तेवढं होऊन पण तिथं माझ्यासोबत जे मित्र होते त्यांना हाणमार झाली आणि परत गुन्हा पण आमच्यावर दाखल केला. आमचा पण गुन्हा घेतला, आम्ही पण त्याच्यावर गुन्हा दाखल केला. काय त्याच्यात आरोप केलेला आहे की तुमच्या कानाला त्यांनी बंदूक लावली? हां, ते गार्डच्या कमराला जी पिस्टल होती ती काढून त्यांनी माझ्या डोक्याला लावली होती. डोक्याला लावणं म्हणजे काय म्हणायचं? त्याने जीवे मारण्याच्या उद्देशानेच ती डोक्याला लावली होती की तू माझ्या लफड्यात पडू नको आणि तू माझ्याबद्दल काही सोशल मीडियाला बोलायचं नाही. हा त्याचं निवेदन होतं. मारहाण कोणी केलेली? मारहाण धनंजय देशमुख आणि त्याच्यासोबत इतर 4-5 लोक होते. त्या पद्धतीचं काही CCTV फुटेज, काही व्हिडिओ वगैरे आहे? आता ते असेल तर ते हॉटेलवाले देतील, मला माहीत नाही तिथं काय आहे ते. आता पुढची मागणी काय? आता गुन्हा दाखल झाला, त्याला अटक करावं एवढीच मागणी, कारण त्याला अटक नाही आणखी. मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय देशमुख यांनी मोठा लढा दिला होता. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते झटत होते. आता त्यांच्यावरच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानं खळबळ उडाली आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया अद्याप समोर येऊ शकली नाही.